एका आईच्या रडण्याने आणि भक्तीच्या एका हाकेने स्वामी समर्थांनी स्वतः प्रकट होऊन एक अशक्य काम शक्य केलं. ही आहे खरी मनाला हादरून टाकणारी स्वामी समर्थांची कथा. नमस्कार मंडळी, मी सीमा गायकवाड. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिथे श्रद्धा, संकट आणि चमत्कार या तिन्ही गोष्टी एकत्र येतात आणि ज्यातून आपल्याला उमजतं की स्वामी समर्थांची कृपा जिथे आहे तिथे अशक्य असं काहीच नसतं. स्वामी समर्थांची खरी चमत्कार कथा चला पाहूया. एका छोट्याशा गावात वसुधाताई नावाची एक साधी, प्रेमळ पण अत्यंत भक्तिशील आई राहत होती. तिच्या घरात जास्त असं काहीच नव्हतं, पण स्वामी समर्थांचा एक फोटो मात्र घरातील देवासारखा तेजस्वी होता. दररोज ती त्या फोटोजवळ दिवा लावायची, हात जोडून म्हणायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात नेहमी कृपा ठेवा, माझ्या घरात नेहमी कृपा ठेवा. एक दिवस अचानक तिचा मुलगा आजारी पडला. ताप, कमजोरी, श्वास लागणे. ताई घाबरून त्याला रुग्णालयात घेऊन गेली. तेव्हा डॉक्टर म्हणाले, अहो, परिस्थिती गंभीर आहे, आम्ही प्रयत्न करतो पण खात्री नाही. परिस्थिती गंभीर आहे, आम्ही प्रयत्न करतो पण खात्री नाही. आईचं मन कोसळलं, डोळ्यात पाणी, पण मनात एकच नाव, श्री स्वामी समर्थ. आता आईचा प्रार्थनेचा क्षण आला होता. ताई घरी आली. सगळं शांत. स्वामींच्या फोटोजवळ दिवा मंद उजळत होता. ती बसली, दोन्ही हात जोडले आणि तुटलेल्या आवाजात म्हणाली, स्वामी, माझं काही चालत नाही. स्वामी, माझं काही चालत नाही. माझ्या लेकराला वाचवा. तुम्ही माझे मायबाप आहात. आज तुमच्यावरचा माझा पूर्ण विश्वास आहे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती रडत रडत नामस्मरण करू लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग मध्यरात्रीचा चमत्कार. रात्र झाली. घरात काळोख, पण अचानक दिव्याजवळ हलकी झुळूक लागली. धूरकट प्रकाशात ताईला असं वाटलं की स्वामींच्या फोटोतील डोळे जिवंत झाले आहेत आणि तिच्या कानाजवळ एक शांत, गंभीर पण दैवी आवाज आला, मुली रडू नकोस, मुली रडू नकोस, तुझं लेकरू सुरक्षित आहे. उद्या सकाळी चमत्कार पाहाशी. ताई थरथरली, अंगावर काटा आला. तिच्या मनात शांततेचा लहरता दरवळत पसरला. दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील धक्का. पुढच्या दिवशी ती धावून रुग्णालयात गेली. तेव्हा डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, मॅडम, रात्री अचानक तब्येत सुधारायला लागली. आम्ही स्वतः चकित झालो आहोत. हा चमत्कारच आहे. आम्ही स्वतः चकित झालो आहोत. हा चमत्कारच आहे. ताई धावत आत गेली. तिचा मुलगा बसला होता, हसत होता. आईचे डोळे पाणावले. तिने मुलाला मिठी मारली आणि मनात म्हटलं, स्वामी, हे तुमच्यामुळे शक्य झालं. स्वामी,
हे तुमच्यामुळेच शक्य झालं. आता ह्या कथेतून आपल्याला निष्कर्ष काय मिळतो किंवा ही खरी चमत्कार कथा आहे जी आपल्याला काय शिकवते ते पाहूया. 1. श्रद्धा खरी असेल तर देव स्वतः पुढे येतात. श्रद्धा खरी असेल तर देव स्वतः पुढे येतात. 2. संकट मोठं असो वा छोटं, स्वामी समर्थांच्या कृपेने मार्ग मिळतोच. 3. भक्ती म्हणजे भक्त पूजा नव्हे तर मनापासून केलेला विश्वास आहे. मित्रांनो, तुम्हालाही अशी भक्ती, अशी शक्ती आणि अशीच कृपा लाभो. श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहो. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.